गुजरातचं नरेंद्र मोदी स्टेडियम भारतासाठी पनौती आहे का? T20 वर्ल्ड कप मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना हरल्यानंतर साऱ्या भारतीयांना हा एकच प्रश्न पडलाय. आजच्या व्हिडिओत आपण हेच समजून घेणार आहोत. पण त्याआधी विषय आवडला असेल तर रीलवर डबल टॅप करून एक लाईक नक्की करा. ICCच्या अलीकडच्या 4 महत्त्वाच्या इव्हेंट्स बघा. वन डे वर्ल्ड कप 2023, T20 वर्ल्ड कप 2024, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, T20 वर्ल्ड कप 2026 या सर्व इव्हेंट्समध्ये भारतानं फक्त 2च सामने गमावले आहेत. आणि हे सामने भारतानं कुठल्या स्टेडियमवर गमावले आहेत माहितीये का? होय, भारतानं हे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गमावले आहेत. 19 नोव्हेंबर 2023 ची ती काळ रात्र आठवा, जेव्हा वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सलग 10 सामने जिंकणारा भारतीय संघ याच मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला आणि कोट्यवधी भारतीयांचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न धुळीला मिळाले. तो केवळ एक पराभव नव्हता, तर संपूर्ण देशाचा हृदयभंग होता. पण त्यानंतर काल जे घडलं त्याने चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. 2026च्या T20 विश्वचषकातील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताच्या 76 धावांनी मोठा पराभव केला. घराच्या मैदानावर 1.25 लाख प्रेक्षकांसमोर टीम इंडियाची अशी पडझड पाहून आता भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून या मैदानाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. सोशल मीडियावर हे मैदान महत्त्वाच्या स्पर्धेत भारताला साथ देत नाही अशी भावना निर्माण झाली आहे आणि भावना खरी आहे. तुम्हालाही हे स्टेडियम पनौती स्टेडियम वाटतं का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा विषय महत्त्वाचा वाटत असेल आणि ही रील जास्तीत जास्त पाहिली जावी असं वाटत असेल तर ही रील आणखी एकदा पाहून या रीलचा रीच वाढवण्यासाठी मदत करा. आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमी म्हणजे थोडक्यात.